नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे ते म्हणजे सोनी मराठीवर 15 जानेवारीपासून निवेदिता माझी ताई ही मालिका सुरू होती. सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. आणि त्या निमित्ताने मालिकेच्या शीर्षकातच निवेदिता हे जे नाव आहे ती भूमिका करणाऱ्या एतशा संजगिरी या अभिनेत्रीशी आज आपण संवाद साधतोय. हाय एतशा. हॅलो हॅलो सर. तुझं स्वागत आहे. आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुझी या मालिकेतली भूमिका कशी आहे, त्या भूमिकेचा ग्राफ कसा आहे, निवेदिता नक्की कशी आहे? निवेदिता एक खूप गोड मुलगी आहे, समजूतदार आहे, समंजस आहे. ती इंटिरियर डिझायनर आहे. माणसं नाती जपणारी अशी आहे ती. आणि तिचं एक अशी आजकाल ज्या मुली जसं असतात की वर्किंग लाईफ, फॅमिली लाईफ, पर्सनल लाईफ, फ्रेंड्स लाईफ, अशी ती सगळ्या गोष्टी बॅलन्स करणारी आहे. आणि त्यामुळे मला जास्त इंटरेस्टिंग वाटली ही भूमिका. कारण बराच काळ ऐतिहासिक भूमिका केल्यानंतर आत्ताची मुलगी कशी असते हे दाखवायला मिळतंय. त्यामुळे अशी ती आहे. आणि तिच्या सोबतीने आहे तिचा शेजारी यशोधन, म्हणजे अशोक जे कॅरेक्टर प्ले करतोय, तो तिचा लहानपणापासूनचा मित्र दाखवलाय. त्याचं वन साइडेड प्रेम असं दाखवलंय. हिचं मे बी इन द मंथ्स टू कम कदाचित ते उलगडेल, पण आत्ता तरी तसं नाही आहे. आणि तिचा लहान भाऊ असीम दाखवलाय. असीमला निविताई खूप आवडत असते. यशोदांचं निवीवर प्रेम असतं. आणि ह्या दोघांमध्ये ह्याच्यासोबत जायचं का त्याच्यासोबत जायचं, ह्या ती नेहमी ह्या एका द्विधा मनस्थितीत अडकलेली असते. पण तुम्ही बघता जसं प्रोमो की दरवेळेला ती असीम सोबतच जाते, असीमच्या मनासारखंच करते. सो या असं एक साधारण तिचा ग्राफ आहे. आणि या या सिरियलच्या निमित्ताने आपण आज भेटलोय ते सुद्धा कुठे तर बाउन्स मध्ये. येस. म्हणजे एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सिरियलचं लॉन्चिंग झालंय. तर बाउन्स मधला जो सगळा अमेझिंग असा अनुभव आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? पहिल्यांदाच मी बाउन्समध्ये आली आहे किंवा कुठल्याही ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये आली आहे. आमच्या लहानपणी असं काही नव्हतं, म्हणजे आपल्या लहानपणी असं काही नव्हतं. आजकालच्या मुलांना म्हणजे देर लकी की त्यांना असं काही अनुभवायला मिळत आहे. मी खूप थँकफुल आहे सोनी मराठीला की आम्हाला हा एक्सपिरियन्स मिळाला. कारण इथे एक वेगळंच जग असल्यासारखं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा आलो तेव्हा त्यांनी आम्हाला काहीतरी बेसिक एक्सरसाइजेस करायला लावले. त्यानंतर जे सगळ्यात सिम्पल ट्रॅम्पोलिन जे आहे त्याच्यावरती आम्हाला काही उड्या मारायला लावल्या. आणि आम्हाला असं ॲक्च्युली वाटतं की काय होतं, उड्याच मारायच्यात. पण नाही, त्यांनी उड्या मारता मारता स्प्लिट कशी करायची, मागे पाय कसे हे करायचे, मग पायांना धरायचं कसं, मांडी घालायची कशी, हे सगळं त्यांनी शिकवलं. मग असं हळूहळू करता करता टप्प्याने आम्ही जे डिफिकल्ट आहेत ट्रॅम्पोलिन त्याच्यावरती गेलो. आणि इथे एक ती एअरबॅग आहे, म्हणजे एका काहीतरी उंचीवरनं का 2-3 लेवल्स आहेत त्याला, तिकडनं तुम्ही जम्प करायचं आणि तुम्ही एअरबॅगच्या आत जाता. हे असीम आणि काय बरं रुद्रांश आणि अशोकनी हे केलं. मला ते करायला खूप भीती वाटत होती. म्हणजे एकतर आपल्याला सवय नाही, त्यातून हात अंगाखाली वगैरे आला, काही झालं तर उद्या शूटलाही जायचं, ह्या सगळ्याची भीती. त्याहून पलीकडे तर ते अजून अपग्रेडेड आणि ॲडव्हान्स लेवलचं आहे, जिथे त्यांनी फक्त ट्रेनर्सनीच आम्हाला बॅकफ्लिपिंग आणि गोलांट्या उड्या असं सगळं खूप काही काही करून दाखवलं. आणि एकीकडे तर त्यांनी 20 फूट वरती ते चढत गेले, म्हणजे उडी मारून 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 त्यांनी इतकी हाईट गाठली होती की ते तिथपर्यंत पोहोचू शकले आणि तिकडे ते परत उडी मारली. सो हे मी पहिल्यांदा बघितलेलं आहे. सो माझ्या आयुष्यात हा पहिल्यांदा असा दिवस आला आहे की मी हे सगळं एक्सपिरियन्स केलेलं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी अँड थँकफुल की मी इकडे आली आहे. संक्रांतीच्या दिवशी मालिका सुरू होते. आणि संक्रांत म्हटल्यानंतर आपण म्हणत असतो की एक तीळ जसा 7 जणात वाटून खातात तसं तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आपल्या जीवनात गोड बोलण्याचं रहस्य काय आहे आणि संक्रांतीच्या निमित्ताने तू काय ठरवलेस ते आमच्या प्रेक्षकांसाठी? संक्रांतीच्या निमित्ताने मी हे नक्की ठरवलं आहे की या मालिकेत भरपूर मेहनत करायची आहे. ही स्टोरी सगळ्यांना आवडेल अशी आमची पुरेपूर आमचे आमचे प्रयत्न आहेत की सगळ्यांना ही आवडावी. तशा हिशोबाने मला अजून मेहनतीने, अजून चिकाटीने काम करायचं आहे. आणि गोड बोलण्याबद्दल सांगायचं झालं तर हा काळ तो नाही राहिला फार गोड बोलायचा. थोडंसं कणखरी राहावं लागतं, नाहीतर म्हणजे जो गोड बोलेल त्याच्याशी आपण गोड वागायचं, जो जसा बोलेल त्याला त्याचा डोस त्याला परत द्यायचा. तुला करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या चॅनलतर्फे सुद्धा खूप शुभेच्छा. आणि हो, चॅनलला स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलचे अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.